शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान अधिविभागाने सांडपाण्याचं शुद्धीकरण करणारा स्पंज शोधून काढलाय। विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक डॉक्टर ज्योती जाधव आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी शुभम सुतारे यांनी हे संशोधन केले। निसर्गातील विविध सेंद्रिय घटकांचा वापर करून बायोचार हा सांडपाण्यातून रंग प्रदूषके शोधून काढणारा स्पंजसारखा सच्छिद्र पदार्थ निर्माण करणे आणि त्याची शोषण क्षमता वाढवत जाऊन संबंधित सांडपाण्याचं जास्तीत जास्त शुद्धीकरण करणे अशी या संशोधनाची दिशा आहे। औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया आणि शुद्धीकरण या जगाला भेडसावणाऱ्या समस्येच्या अनुषंगाने हे संशोधन केले। शुभम सुतार या संशोधक विद्यार्थ्याने जांभळाच्या पानापासून बायोचार तयार केलाय। बायोचारच्या शोषण क्षमतेमधील वृद्धीचं विश्लेषण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।